पैशांसाठी 2 चिमुकले जीव आईला गमावून बसले। ही घटना सत्य आहे। फक्त यामधील ठिकाणे आणि नावे बदलण्यात आलेली आहेत, जेणेकरून कोणाच्या भावनांना ठेच पोहोचू नये। आई गेली, पण 2 जीव मागे राहिले। अनिकेत आणि श्रेया देशमुख यांचा प्रेमविवाह 7 वर्षांपूर्वी झाला होता। दोघेही नवी पेठ पुणे इथे राहत होते। कॉलेजमध्ये ओळख झाली, प्रेमात पडले आणि मग लग्न केलं। लग्नानंतर श्रेयाने शिक्षिकेची नोकरी काही काळ केली, पण नंतर घर आणि संसार सांभाळण्यासाठी तिने नोकरी सोडली। अनिकेतला काही वर्षांपूर्वी सरकारी कार्यालयात चांगली नोकरी लागली आणि त्यांचे जीवन स्थिर झाले। एकमेकांवरती खूप प्रेम करत होते। आठवड्याचा शेवटचा दिवस एकत्र साजरा करत ते आयुष्य जगत होते। मात्र एक खूप मोठं दुःख त्यांच्या आयुष्यात होतं। लग्नानंतर 6-7 वर्ष होऊनही श्रेयाला दिवस जात नव्हते। अनेक उपचार, डॉक्टर, मंदिरं, मनोमन प्रार्थना, पण काहीच उपयोग झाला नाही। त्यांनी दत्तक मुलाचा विचार देखील केला होता, पण अचानक एक दिवस श्रेयाला गरोदरपणाची गोड बातमी मिळाली। सगळं घर आनंदात न्हालं। तिच्या पोटात एक नाही तर 2 जीव होते। सगळं सुरळीत होतं। श्रेया काळजीपूर्वक 9 महिने जगली। सर्वजण तिच्या सेवेत होते। अखेर प्रसूतीची वेळ जवळ आली आणि तिला त्रास सुरू झाला। तिला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं। कुटुंबियांनी तिला एका नामांकित खाजगी रुग्णालयात प्रभात मेडिकल सेंटरमध्ये नेलं। मात्र तिथेच संकट उभं राहिलं। रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट सांगितलं, तिची परिस्थिती गंभीर आहे, सिझेरियन ऑपरेशन करावं लागेल। दाखल करायचं असेल तर लगेचच 10 लाख रुपये डिपॉझिट भरावे लागेल। अनिकेत आणि त्याचे घरचे हॉस्पिटलला विनवण्या करू लागले, आमच्याकडे आता फक्त 3 लाख रुपये आहेत, कृपया तिला ॲडमिट करून घ्या, वेळ वाया जाऊ देऊ नका। पण हॉस्पिटलचा निर्णय ठाम होता, अर्धे पैसे चालणार नाहीत। हे सगळं श्रेयासमोर घडत होतं। तिची अवस्था आधीच खूप नाजूक होती, वर हा आर्थिक तणाव। तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते। डॉक्टरांच्या नजरेला नजर न देता तिला तिथून हलवण्याची सूचना केली। कुटुंबियांनी तिला सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, तिथून पुढे दुसऱ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये। अखेर 3ऱ्या ठिकाणी तिची सिझेरियन डिलिव्हरी झाली। 29 मार्चच्या सकाळी 2 गोंडस बाळं या जगात आली। मुलं सुरक्षित होती, स्थिर होती, पण श्रेया मात्र वाचली नाही। तिचं शरीर, उपचार, मानसिक तणाव आणि न मिळालेल्या साथमुळे सोडून गेलं। 8 वर्ष वाट पाहिलेलं मातृत्व तिला मिळालं, पण केवळ क्षणभरासाठी। तिच्या हातून 2 जीवांना जन्म मिळाला, पण त्या जीवांना आईचं मायेचा हक्काचा स्पर्श आयुष्यभरासाठी हरवला। अनिकेत आता 2 नवजात बाळांना घेऊन घरी आलाय, पण त्याचं घर आता निपट शून्य झालंय। आईशिवाय जन्मलेली 2 बाळं आणि अश्रूंमध्ये वाहणारा बाप, ही गोष्ट केवळ श्रेयाची नाही, ही अनेक गरिबांची, मध्यमवर्गीयांची कथा आहे। हॉस्पिटल म्हणजे उपचारांचं ठिकाण असावं, पण आज ती ठिकाण पैशाशिवाय माणूस गेला तरी चालेल अशा तत्वावरती चालत आहेत। याबद्दल तुमचं काय मत आहे? पैसा महत्त्वाचा की माणूस? चला तर मग प्रेक्षकांनो, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमचं मत आपल्या याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। आणि अशाच सत्य घटना कथेच्या स्वरूपामध्ये जर तुम्हाला दररोज ऐकायच्या असतील किंवा पाहायच्या असतील तर आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका। आणि सोबतच शेजारील बेल आयकॉनचे बटन देखील नक्कीच प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील। धन्यवाद।